चला तर नमस्कार, गुड मॉर्निंग शेतकरी मित्रांनो. तर माझं नाव अशोक नामदेव गायकवाड. मी राहणार मुक्काम पोस्ट पाटोदा, तालुका मंठा, जिल्हा जालना. तर मित्रांनो, आपण 3 दिवस व्हिडिओ न टाकण्याचं कारण एकच आहे, कारण आपण 3 दिवसाचा व्हिडिओ फेसबुक यूट्यूबला एकदा टाकला होता. त्यामुळे मित्रांनो, आज रविवार दिनांक 11. तर आज आपण आपल्या शेतकऱ्यांविषयी हवामान अंदाजाबद्दल थोडी माहिती सांगणार आहे शेतकरी बांधवांनो. तर आज काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून परभणी, गंगाखेड, पालम, नांदेड, हिंगोली, औंढा नागनाथ या ठिकाणी काही भागात ढगाळ वातावरण असून तिथं पावसाचे फुगारेसुद्धा येऊ शकतात आणि काही ठिकाणी ऊनसुद्धा पडू शकतं, पण जास्त प्रमाणात ऊन पडण्याची शक्यता नाही आहे त्या भागामध्ये. तर मित्रांनो, आपण आता जाणून घेऊया आपला भाग. जालना, बुलढाणा, अहिल्यानगर या भागामध्ये 10 ते 11 वाजेपर्यंत आभाळ असून सकाळी सकाळी पावसाचे फुगारे पण येऊ शकतात, ते पण थोड्या प्रमाणात. आणि त्यानंतर आपल्याला कडक ऊन भासल्यासारखं होणार आहे, म्हणजे बखार पडल्यासारखं, जसं की काल ऊन पडलं तसं. तर 5-6च्या पुढं जर ऊन जास्त असेल तर पाऊस पडण्याची शक्यता थोडी आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये विजेचा कडकडाट होऊ शकतो आणि जास्त प्रमाणात पाऊस देखील पडू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण थोडी काळजी घ्या, आपल्या शेतातली कामं आवरून घ्या लवकर. म्हणजे कसे आणखीन 20 तारखेपर्यंत आपल्याला उघाड आहे, त्याच्यामुळं आपल्या शेतातली कामे सगळी आवरून घ्या. कुळपण, खुरपण, गवत उचलणं, फवारणी मारणं, सगळे कामं करून घ्या. तर भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये. अशोक गायकवाड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पाठवा. तर मित्रांनो, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.